अशा भल्या मोठ्या बॅग घेऊन आम्ही निघालो होतो बाळाला घेऊन प्रवासासाठी. तर सगळ्यांनाच हे आश्चर्य वाटेल कारण की लहान आहे बाळ, तर प्रवास कसं काय करते. तर म्हटलं संध्याकाळचं ट्रेनचं तिकीट होतं आणि जे की स्लीपरचं होतं, त्याच्यामुळे ते काही सेफ असल्यामुळे मी पण हा निर्णय घेतला. कारण की माझंही असं होतं की बाळाला घेऊन तो आजारी नाही पडायला पाहिजे, कारण की खूप लहान आहे. असंही अगोदरच त्याचं वजन पण कमी होतं, त्यामुळे पण मला असं वाटत होतं. पण ठीक आहे म्हटलं, चला थोडा चेंज होईल आलोकला देखील, त्याच्यामुळे आम्ही शेवटी जाण्याचा निर्णय घेतला. तर H1 AC तिकीट बुक केलं होतं, त्याच्यामुळे बाळाला काही प्रॉब्लेम नव्हता, कारण की खूप गर्दी गोंधळामध्ये आपण ॲडजस्ट नाही करू शकत. तर हे तिकीट एकदम व्यवस्थित होतं, कारण की मी जास्त तर प्रवास करत नाही ट्रेनचा, मला आवडत नाही ट्रेनचा प्रवास. पण आमच्या यांचं होतं की बाळ आहे तर मग आपण ट्रेनच जाऊया, जास्त हादरे बसत नाहीत आणि बाळाला देखील सेफ म्हणजे खाली ठेवता येतं, जागा असते भरपूर, आलोकला देखील त्याच्यामध्ये जागा असते, त्याच्यामुळे शेवटी मग ट्रेनचंच तिकीट बुक केलं. तर हे एकदम छान आहे. लहान बाळ जर असेल ना आपलं, तर मी सजेस्ट करेन की हे वालं तिकीट जे असेल ना, जिथे कुठे लांबचा प्रवास करायचाच असेल तर तसं तर लहान बाळाला घेऊन प्रवास करूच नाही. जी मी रिस्क घेतली ती सगळ्यांनीच घ्यावी असं नाही, पण जर करायचाच असेल ना तुम्हाला प्रवास, तर हे तिकीट बेस्ट आहे गाडीपेक्षा. कारण की गाडीनं खूप आपण अवघडून जातो बाळाला देखील घेऊन, आणि ते देखील अवघडून जातो खूप आपण घेऊन. तर ह्याच्यामध्ये एकदम सेफली आम्ही गेलो. आलोकचं चाललं होतं की वर झोपू का खाली, कारण की त्याला जेव्हापासून कळतंय तेव्हापासून हा चांगला असा मोठा प्रवास त्यानं पहिल्यांदाच केला. आम्ही एकदा तिरुपतीला गेलो होतो ट्रेनने, पण तेव्हा तो लहान होता 2 वर्षांचा, तर तेव्हा त्याला फारसं काही एवढं कळत नव्हतं. आता तो एकदम सगळं काही निरीक्षण त्याचं, इथं लाईट आहे का, इथं फॅन आहे का, काय 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 सगळं चेक करत होता. आणि हा प्रवास नक्कीच त्याच्या कायम लक्षात राहणार आहे, कारण की त्याला कळल्यापासूनचा पहिला असा मोठा प्रवास आहे. तर फायनली बाळ वगैरे जे होतं ते शांत झोपी गेलं, पण थोड्या वेळानंतर बाळ उठून रडायला लागलं. आणि 1-1.5-2च्या नंतरनं मला असं वाटलं की म्हटलं चला ह्याला झोळी तरी ट्राय करूया. तर मी तिथलंच एक बेडशीट घेतलं होतं आणि त्याची झोळी बांधली अक्षरशः, आणि त्याच्यानंतर बाळ छान असं झोपी गेलं त्याच्यामध्ये. तेव्हा कुठं मला रिलॅक्स वाटलं आणि त्याला झोपू दिलं आणि त्यानंतर उचलून मग माझ्याजवळ ठेवलं. तर असा आमचा प्रवास झाला आणि फायनली आम्ही सकाळी म्हणजे पहाटेच्या वेळेला पोचणार होतो, पण ट्रेन थोडीशी लेट झाली आणि चांगला सूर्योदय काय आम्ही 10 वाजता पोचलो. आणि 10 वाजल्यापासून आमचं जे घर आहे तिथं आम्हाला जवळजवळ 1.5 तास लागला, म्हणजे 1 ते 1.5 तास लागला, आणि शेवटी फायनली आम्हाला 12:30-1 वाजलं घरी जायला. तसं तर ट्रेन आमची रात्रीची होती, त्यामुळे प्रवासामध्ये आलोकला काहीच पाहता नाही आलं. आणि सकाळच्या वेळेला जेव्हा तो उठला त्यावेळेला हे सगळं काही त्याला बघायला मिळालं, म्हणजे सनराईज कसा होतो, म्हणजे सन कुठून येतो. त्यानंतर बरेचसे स्टेशन होते आणि आम्हाला थोडासा लेट पण झाला, त्याच्यामुळे थांबत थांबत ट्रेन गेल्यामुळे बराचसा उशीर लागला आणि फायनली आम्ही घरी पोहोचलो.